सर्वांना जय भीम व जय शिवराय. या बाईटचा हेतू हेच आहे की काल जी पत्रकार परिषदेत ज्या व्यक्तीनं बेताल वक्तव्य केलं तर त्याचा आम्ही सर्व मिळून जाहीर निषेध करतो. त्या वक्तव्यातून आम्हाला दोन गोष्टी सांगाव्याशा वाटतात की ती वक्तव्य केलं कुणी आणि कोणाबद्दल केलं. याच्याबद्दल केलं की अशा घराण्याबद्दल की जी घराणं राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या सुसंस्कृत आहे, ज्या घराण्याला छत्रपती सईबाईंचे माहेरघर म्हणलं जातं, छत्रपतींची सासरवाडी आहे आणि अशा व्यक्तीबद्दल जी फलटण पंचायत समितीचे माजी सभापती होते असताना त्यांनी लोकसेवा केली, अशा व्यक्तीबद्दल हे वक्तव्य केलं गेलं. आणि दुसरीकडे अशी व्यक्ती की जी पहिली ह्याच गटात असून त्यांनी विविध पदं भोगली, ह्या गटाने त्यांना नगराध्यक्षपद दिलं, नगरसेवक केलं आणि ह्या व्यक्तीने स्वतःच्या स्वार्थापायी भिवून आपली चुकीची कामं लपवण्यासाठी त्या गटात जाऊन उगाच चार चौकात बसून काहीतरी वक्तव्य करायचे म्हणून केले. त्याला त्या गोष्टीचं गांभीर्य नसताना पक्षश्रेष्ठींनी त्याच्यावरती व्यवस्थित लक्ष देऊन त्याला आत्ताच कंट्रोलमध्ये ठेवायचा प्रयत्न करावा. कारण दोन्हीकडच्या पक्षश्रेष्ठींनी कधी या स्तराला जाऊन एकमेकांबद्दल अशी टीका केलेली नाही आणि खालच्या कार्यकर्त्यांनी अशी टीका करणं ही कितपत योग्य आहे. बरं, ह्या टीकेतनं एक मेसेज जातोय की मंगळवारपेठ किंवा आमच्या समाजाप्रती जी चुकीची इमेज तयार होते तर ही इमेज तयार नाही झाली पाहिजे. ह्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो आणि अशी व्यक्ती ही पेटीची किंवा समाजाची प्रतिनिधित्व असू शकत नाही. राहिला प्रश्न त्यांच्या वक्तव्याचा, तर त्याच्याबद्दल आम्हाला जे काय करायचंय ते आम्ही करू.